ओम नमो जियाद्या वेद प्रदीपाद्याय जय जय भगवान वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सगळांतमधी प्रकाशो म्हणे निवृत्ती अवतारी दोजी श्री राम जय राम जय जय राम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम श्री राम जय राम जय जय राम 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 मुकुंद मुरारी राधे भजले तू प्यारे ये प्यारा नाम मुकुंद मुरारी राधे श्याम भजले तू प्यारे ये प्यारा नाम श्री राम जय राम जय जय राम 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण गवर्दे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज भक्त शिरोमणी नामदेव महाराज की आदिशक्ति सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु सोमादेव बाबा महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया हर हर एलको सदानंदाचा सच्चिदानंद साई बाबा महाराज की जय। अपने अपने गुरुदेव की
शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज साधु संतान की जय। राज विद्या राजगुह्य पवित्रमिदमुत्तमम् प्रत्यक्षावगम धर्म सुसुखं कर्तव्यम्। जे जाणणे आगव्यांच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी जो सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राहो। जे धर्माचे निजधाम देवी उत्तमाची उत्तम काही दया येता नाही काम। जन्मांतराचे मोठके गुरुमुखे उद्धत दिसे हृदयी स्वयंभूची असे प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपैसया। आत्मरूप गणेशू केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री शरण श्री गुरुरायांचे ते नमस्करण्य आता महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे समागतते समतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यत्रे जननी देवाचिया। नमो सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति। श्रीपाद रामदासनाथं गुरुराज वैर्यं मुमुक्षुनाम दानक्य दास्यं कोटि क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेद विद्यान वरिष्ठं। वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कसे काळी आपण असावे जवळी। बसलेले सर्व श्रोता वर्ग या सर्व वारकरी बंधू भगिनी आणि या श्री साई मंदिर क्रिश कॉलनी एनआर नगर येथील सर्व रविवासी यांच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला आपण सुरुवात करणार आहोत। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्तकाळ प्राप्त घटिका सेवेसाठी निवडलेली ओवी आणि श्लोक राजविद्या राजगुह्य योग अध्याय क्रमांक 9 आणि या 9व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 2। या ठिकाणी श्री कृष्ण भगवंत अर्जुनाला हे गीतेचं तत्वज्ञान सांगत असताना हा मार्ग जो आहे या मार्गाचं अवलोकन करण्यासाठी अर्जुनाला या ठिकाणी संबोधन करत आहेत की हे अर्जुना हा मार्ग कसा आलेला आहे तर राजविद्या राजगुह्य पवित्र मिदम उत्तमम प्रत्यक्ष वगम धर्म सुसुखम कर्तव्यम। त्या श्लोकाचा अर्थ सांगत आहेत की हे ज्ञान विद्यांचा राजा गुह्यांचा राजा अत्यंत पावन असे हे उत्तम ज्ञान आहे। याचे ज्ञान अनुभव प्रत्यक्ष येतो हे धर्माला धरून आहे। हे संपादन करण्यास सुलभ व अव्यय आहे। कर्माच्या फलाप्रमाणे याचे फळ क्षीण होत नाही। ज्याला सर्व ज्ञानाच्या ठिकाणी मुख्य असे आचार्य स्थान मिळते जे सर्व गुह्यांचा स्वामी पवित्र वस्तूंचा राजा आणि धर्माचे अधिष्ठान तसेच उत्तमात उत्तम व ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता दुसरा पुन्हा जन्म घेण्याचे कारण राहत नाही। हे ब्रह्मज्ञान गुरूंच्या मुखाने वाक्याद्वारा उत्पन्न होते व न होते तो शिष्याच्या हृदयात स्वयमेव असलेले ब्रह्म त्या सहज प्रत्यक्ष होते। हा श्लोकाचा
आणि या ओव्यांचा अर्थ या ठिकाणी मराठीमध्ये सांगितलेला आहे. हे ज्ञान जे आहे यापूर्वी श्रीकृष्ण भगवंताने कोणाला सांगितलेलं आहे तर सूर्याला सांगितलेलं आहे. सूर्याने मनुला सांगितलं, मनुने इक्ष्वाकूला सांगितलं आणि इक्ष्वाकू नंतर ही परंपरा चालत आलेली आहे. कुठेतरी आवरण आलेलं होतं एक ज्ञानावर. कोणत्या ज्ञानावर? जे अनादी काळापासून सांप्रत काळापासून चालत आलेले जे ज्ञान आहे त्या ज्ञानावर कुठेतरी आवरण आलेलं होतं. म्हणून हे गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला काय केलेलं आहे त्या ठिकाणी निमित्त मात्र करून घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने निमित्त काय आहे, श्री सद्गुरु वारकरी संप्रदाय मंडळ दिवा आयोजित वारकरी मेळावा, भव्य वारकरी मेळावा, हा मेळाव्याचा निमित्त आहे. म्हणून या ठिकाणी माझी ही सेवा निमित्त काय आहे, मेळावा आहे. त्या पद्धतीने अर्जुनाला निमित्त केलेला आहे. अर्जुनाचे निव्याचे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. या संसार सागरामध्ये या मृत्यू लोकामध्ये जेवढे जीव जन्माला आलेले आहेत त्यातल्या त्यात विशेष करून मनुष्य प्राणी. का तर मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणाने कृपावलोकन दिला असे. या ठिकाणी मनुष्य देहाला आलेल्या फक्त जीवासाठी हे सांगण्यात आलेले आहे तत्वज्ञान. अर्जुनाचे निव्याचे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. या जगासाठी ही गीतेचं तत्वज्ञान. मागच्या वेळेला एक 6 महिन्यापूर्वी एक आपले गावालेच आहेत, चांगले प्रतिष्ठित आहेत, घरातली मुलं शिकलेली आहेत वगैरे सगळं काय, आणि त्यांच्या ठिकाणी गीता कुठेतरी त्यांना मिळाली. तो बुवा घरी तुमच्या कामाची वस्तू नाही करा. ही जी गीता आहे हे त्या व्यक्तीने काय केलं की ही माझ्या काही कामाची नाहीये, ही तुमच्या कामाची आहे. आणि येथे तर श्रीकृष्ण भगवंत काय सांगतायत त्यांना, अर्जुनाला निमित्त केलेलं आहे. आणि या संसार सागरातनं तारून जायचं असेल तर तुला माझ्याकडे ध्यान द्यायला लागेल. हे मार्ग जो आलेला आहे कुठनं आलेला आहे, हा मार्ग कुठनं आलेला आहे, अनादी काळापासून चालत आलेला आहे. अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाने विचारलं अरे देवा तू सांगतोय सूर्याला सांगितलंय म्हणून म्हणजे चंद्राला सांगितलेलं आहे, इक्ष्वाकू ऋषीला सांगितलेलं आहे, आणि तुझं तर वय किती आहे, श्रीकृष्ण भगवंताचं वय 1000 असेल. पण ते सूर्य अनादी काळापासून आहे, चंद्र अनादी काळापासून आहे, इक्ष्वाकू ऋषी मला माहित पण नाही का त्यांनी कधी समाधी घेतलेली आहे. आणि हे तत्वज्ञान सांगतो की तू अरे या ज्ञानावर कुठेतरी आवरण आलेलं आहे आणि तसा पाहिजे. ज्याप्रमाणे आमचे सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे की सोन्याचं भांड, वाघिणीचं दूध, वाघिणीचं दूध ठेवण्यासाठी काय पाहिजे, सोन्याचं भांड पाहिजे. नाहीतर ते काय होतं, खराब होतो, फाटून जातो. दुसऱ्या आदरच्या भांड्यामध्ये टाकला ना तर तो भांडा त्या पद्धतीने अर्जुना तू त्या लायकीचा आहे, तू ऐकणार आहे. म्हणून ऐक. कसा ऐकशील तू, कसा ऐकशील. बाबा काय बोलतात आपले नारायण बाबा कसे सांगतात, जैसे सारखेची चंद्र करे माझे नि अमृत कणकोवळे ते वेंचिताची मनमावाळे चकोर तळगे तया परिश्रोता अनुभवावी ही कथे अति हळुवार परिचिता अनोनिया. तुला ही गोष्ट प्राप्त करायची असेल तर तुला हे काय करायला लागेल, अवधानपूर्वक ऐकायला लागेल. ज्ञानोबा याच अध्यायामध्ये पहिल्या ओळीमध्ये सांगतात तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाची पात्र होईचे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका परिपर कवठीन बोले होती तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी दे यावे अवधाने माझी विनवणी संगीची. हे कार्यक्रम कशासाठी आहे, 2 टाइमचं जेवण काय भाऊ, 2 टाइमचं जेवण रामकृष्ण हरी 2 टाइमचं जेवणासाठी आहे का, जेणेकरून एखाद्या तरी जीवाचा उद्धाराचा मार्ग मोकळा व्हावा. अरे हा मार्ग मला मिळालेला आहे ना तोच मार्ग दुसऱ्यांना मिळावा. रेशन कार्डवर कोण कोण जातो, रेशनिंगच्या दुकानावर आमची आई मान आई जाते, आणखी कोण कोण जात रेशनिंगच्या दुकानावर, कोण कोण जातो सांगा मला. जात असाल ना ताई तुम्ही रेशन आणायला रेशनिंगच्या,
एखाद्याला तिथे रेशनिंगवर तांदूळ आले, गहू आले, रॉकेल आला, काय असेल, आमका आला, तमका आला, लगेच सांगतो आपण दुसऱ्याला ते तांदूळ आले नाही का, संपून जातील. मग जर व्यवहारामध्ये ही गोष्ट बरोबर आहे, मग परमार्थामध्ये नको यायला आपल्याला की एखाद्याला जरी ही गोष्ट समजावी, त्याच्यासाठी हा घटाडोप आहे. एखाद्या जरी जीवाचा 5 पांडव होते, किती होते? 5 पांडव होते, 100 कौरव होते भाऊजी, आणि किती आहे? 18 अश्विनी सेना, आणि त्यातले त्यांचे नातेवाईक ते वेगळे, आणि त्याचं फक्त गीता कोणाला सांगावी? अर्जुनाला सांगावी का? अर्जुन ऐकत होता, अर्जुन मुमुक्षु होता. जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे बलिभद्रासी, ते गुह्य अर्जुनाला आधी बोलत असे. हे गुह्य ज्ञानाच्या बद्दल सांगलेली आहे गोष्ट. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, आज कृष्ण ज्ञानाचे पीक याचे नि आते. अर्जुनाच्या ठिकाणी काय एवढा? आई वडिलांना देखील सांगितलं नाही. भगवंत सांगतोय की माझ्या आई जी आहे त्यांना देखील मी सांगितलं नाही. कोणाला? देवकीला नाही सांगितलं. वडील वसुदेव आहेत, त्यांना देखील एक ज्ञानाची गोष्ट नाही सांगितलेली. भाऊ बलिभद्र, त्याला देखील ही गोष्ट सांगितलेली नाही. भाऊ लक्ष्मी एवढी पायाजवळ आहे, त्यांना देखील सांगितलेली नाही ही गोष्ट. ही गोष्ट अर्जुनाला सांगितली. त्याला निमित्त करून एकदा नाही 2दा आले भगवंत, 2 वेळा आले, 2 वेळा जन्माला आले. स्वमुखे आपण सांगे श्री विष्णू, गीता प्रश्न अर्जुनेसी, गीता प्रश्न अर्जुनेसी, स्वमुखे आपण सांगे श्री विष्णू. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगे श्री विष्णू. कोणी सांगितलं? ही गीता आहे ना, पूर्वी हे ज्ञान आहे ना फक्त भट लोक, भटा का, मी ब्राह्मण नाही बोलत, प्रत्यक्ष भटिके द्विजा बोलविला, रेडा बोलविला, आणि गर्व द्विजांचा हरविला. हे फक्त ज्ञान आहे ना, हे संस्कृतचं. ही कुठली वाणी झाली? ताई संस्कृत म्हणजे कुठली वाणी? देववाणी झाली. आणि ती वाणी कोणाला? आता देखील आपल्याकडे हे जे आपण कार्यक्रमाचे उद्घाटन केलं त्या टायमाला ब्राह्मणाला बोलवलेलं का? नाही बोलवलं, चला नसते ते. पण आपल्या घरामध्ये काही पूजा असली, काही शुभ कार्य असलं तर आपण कोणाला बोलवतो? त्यांनाच बोलवतो. आणि ते मंत्र बोलत असतात, जे काय कळतंय का आपल्याला? ती त्यांनी वाणी अवगत केलेली होती, आणि फक्त आम्हीच ऐकायचं, आम्ही सांगायचं, आम्हीच ऐकायचं, आणि आम्हीच बोलायचं. दुसरं कोणी ही गोष्ट साध्य करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर 5000 वर्षांनी, 5,500 वर्ष नंतर गेले, आणि कोणाचा जन्म झाला? ज्ञानोबारायांचा जन्म झाला. लोकले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनुवेद रामा. कुठेतरी एक ज्ञान लोपलेलं होतं, आणि म्हणून या ज्ञानावर प्रकाश टाकण्यासाठी, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होण्यासाठी, परम सुखाची प्राप्ती होण्यासाठी आमच्या सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबांचं हे ब्रीद वाक्य, आणि ज्ञानोबारायांचा आत्यंतिक अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारे ज्ञानोबार आहे. कोणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांचा अवतार फक्त याच्यासाठी की हे ज्ञान कुठेतरी
लोपत चाललेला आहे. कोणतं ज्ञान? राजविद्या राजगुह्य पवित्र विदा उत्तम प्रत्यक्ष वरम धर्म सुसुकाम कर्तव्यम जे जाणनीय आगुयांच्या गावी गुरुत्वाचे आचार्य पदवी जो सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राहो जे धर्माचे निज धाम तेवी उत्तमाची उत्तम पायी दया येता नाही काम जन्मांतराचे. हे जन्म मरण कुंठित होणारं ज्ञान कुठनं मिळेल हे प्रत्येकाला आसक्ती लागली पाहिजे. या ठिकाणी आपण येतोय कार्यक्रमाला फक्त श्रवण करण्यासाठी येतोय. श्रवण पण केलंच पाहिजे पण ओढ पण लागली पाहिजे ना का कार्यक्रमाचा नेमकी हेतू काय आहे. आमचे श्रीपाद बाबा सांगायचे कार्यक्रमाचा हेतू काय आहे. कार्यक्रम करतोय ठीक आहे आनंद घेतोय हा वर्गांगत झाला समजलं का. कुठला लावणी मृदुंग श्रुती ताल घोष सेवूर ब्रह्मरस आवडीने हा वर्गांगाचा झाला. पण अंतरंगाचा नाचे टाळी पिटी प्रेमे अंग धरणी रोटी हेतू काय आहे कार्यक्रमाचा. हेतू एकच आहे की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमसुखाची प्राप्ती व्हावी. आत्यंतिक दुःख काय लागलेले आहे प्रत्येक जीवाच्या पाठीमागे जन्माला येणं जन्माला मरण पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी चक्री शयनम हे संसारे खर दुस्तारे कृपया पारे पारे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूळमते. हे जन्म मरणाचे जो दुःख प्रत्येक जीवाच्या ठिकाणी लागलेले आहे. आता कोणीच माणूस नाही जगी सर्व सुखी ऐसा कोण आहे विचारी मला तुझी शोधून पाहिजे. पण सुख पाहिजे असेल ना तर देवाला शरण जायचं आहे. आणि देव कुठे गेलेला नाही काळ्या पाण्याला. देव कुठे आहे फक्त कोल्हापूरचे मंदिरामध्ये बाबांच्या मंदिरामध्ये नॉनव्हेज चालतं का. चालतं आई नाही चालत. मग देव आपण सांगतो इथे आहे मी इथे चालतं नॉनव्हेज मग तरी कसं काय घेतोय आपण. देव आपल्या हृदयामध्ये आहे. नवे नवे आपणच देव आहोत. पण ते ओळखून घेण्यासाठी काय करायला लागणार आहे संपूर्ण शरण जायला लागणार आहे. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेलं दुःख काय आहे जन्माला येणं. कुठनं जन्माला आलोय जन्माचे मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घेणे. कुठनं मूळ आहे आपला गर्भामध्ये. प्रत्येक जीव आत्मा हा गर्भातून येतो. तिथे काय विषालू चौकडे नाकी तोंडे कुमुकिले आणि गर्भकाळाचे दुःख गाडे पाहुणा पुढे मागावे किंवा सांगावे. आहे काय ते एसी आहे का फॅन आहे का पाणी आहे का शुद्ध फ्रूट वगैरे काय काय घाणच आहे ना. तिथे दुःख आहे का सुख आहे. आणि या अत्यंतिक दुःखातून बाहेर पडण्यासाठी एकमेव मार्ग या दुःखातून पार पडायचा असेल तर काय करायला लागेल तर संतांना शरण जायला लागेल. चौथ्या अध्यायामध्ये सांगतात ते ज्ञान पाहिजे बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताय भजावे सर्वच येते. जे तर ज्ञानाचा पुरवठा ते तर सेवा दारवंटा तो स्वाधीन करी सुवटा ओळंगोली तनु मनु जीवे चरणाची लागल अगर्वता करावे दास्य सकळ. काय करायला लागेल संतांना शरण जावं लागेल. संतांना म्हणजे कोणाला तिला टोपी माळा गोबा हा तिला टोपी माळा देवाचे कपाळ वाजती उंगाळ पोटासाठी तिला लावलेले आहे टोपी घातलेले माळ घातलेले म्हणजे ते संत झाले का. भगवे कपडे परिधान केले म्हणजे ते संत झाले का. आमचे सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा प्रत्येक जीवाला समजेल असं उदाहरण द्यायचे. डॉक्टर ही पदवी कशाला आहे कपडे ते घालून येतो बघा. ते कपडे घालून आलं म्हणजे काय तो डॉक्टर झाला. कशाला आहे ती पदवी ज्ञानाला आहे. पोलीस ही पदवी सर्व कलम माहिती आहे त्यांना. नुसते वर्गांगाने कपडे घालून आला म्हणजे वकील काळा कोट घातला म्हणजे समजतंय ना. मग संत हे कोणाला समजावं. एका ठिकाणी सांगतात तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल नेणती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचुनी. फक्त भगवंताचं नामस्मरण
त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. या सगळ्यांनी या खटखट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिठे व्हावे, चोखा मेळा गुण दोष याती, न विचारी पायी ठाव दिला पायी आपुलिया. असे संत यायला पाहिजे. कसे? ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू. ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्या भगवंताचा अनुभव घेतलेला पाहिजे. चायवाला काय करतो माहितीये का? चाय घालतो म्हणजे मी बघितलंय आमच्याकडे टोपात बनवणारे म्हणजे पातेल्यात बनवणारे. आता केमिकल झाले, आता ते धर्माच येतो. आमचा तुकाराम काय झालंय? साखर कमी पडली आई बोलतो. टाकून चालला आई. काय केलेलं आहे? त्याचा अनुभव घेतलाय त्यांनी. आणि मग समोरचा सेवी तो हा रस वाटी तो आणि का यारे होऊ नका रान भरी. त्यांनी सेवन केलं. ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्या भगवंताचा अनुभव घेतलेला पाहिजे. तो आत्मा प्रगट झालेला पाहिजे त्याचा स्वतःचा. समजला का? नाहीतर मग परमार्थासाठी काय भाऊजी शिम सांगितलेलं आहे. मुक्ताबाई सांगताय पुंद पुंदोलिया करीते रुदन तेने नारायण तेने आला जनार्दन याच देई. नयनी लोटला प्रेमे महापुर कापते शरीर थरथरा. नयनी लोटला प्रेमे महापुर कापते शरीर थरथरा. मुक्ताई म्हणे ऐकते झाल्या वाचून परमार्थ शिन वाटत असे. मुक्ताबाई नाही बघा हे यांचं उदाहरण दिला ना मगाशी चाळीच्या बद्दल आमचे तुकाराम. नाम उच्चारिता कंठी आणि पुढे उभा. हा की ज्या वेळेला ब्रह्मनिष्ठ सांगतोय मी त्या ब्रह्माचं म्हणजे त्या देवाचं त्याला अनुभव आलेला पाहिजे. मुक्ताईंना अनुभव आला म्हणून त्यांना काय मीच ब्रह्म आहे. तर हे खलविदम ब्रह्म आहे, जगत ब्रह्म आहे. माझे ते विचारले पणाची नावे हे जगची नव्हे आलोय. जैसे दूध मुराले स्वभावे तरी त्याची दही का बीजची झाले तरू अथवा भंगाराचे अलंकारू तैसामध्ये एकाचा विस्तारू ते हे जग. कोणापासून निर्मिती झाली? भगवंतापासून. पण त्याच्यापासून मी अलिप्त आहे का? हे मदतीच तव झाले पण म्या नाही केले. ऐसे ज्याने जाणले तो सुटला का? गुंतलेला नाहीये भगवंत, हे गुंतलेले आहे. हे जेवढे उपाधी आहेत ना हे गुंतलेले आहेत. म्हणून जातो या उपाधी माझी गुप्त मी चैतन्य असे सर्वगत ते तत्व संत स्वीकारले. कोणते तत्व? ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये. नाही बंद आहे. ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये. ब्रह्म दिसे उघडे एकची धागा नाना परी कपडे. एकची धागा नाना परी कपडे सोडी आणि लुगडे जगामध्ये. ब्रह्म दिसे उघडे एकची धागा कापसापासूनच तयार झालेले आहेत. हे तत्वज्ञान आहे. जाऊ दे तिकडे लक्ष नका देऊ, इकडे लक्ष द्या. समजला का? नाही तर माझा या ठिकाणी काय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अवधान अनुसंधान तो चुकला जातो. आमच्या तेली काकींनी घातलेली आहे कुठल्या रंगाची? पिवळ्या रंगाची. आमच्या साडी आमच्या चैतुताईंनी हिरव्या रंगाची, आमच्या आईने व्हाईट रंगाची, त्या ताईंनी चिंतामणी कलर, ती आपली ताई तिने व्हाईट कलर, इकडे आमचे महाराज आहेत हे व्हाईट कलर. कशापासून तयार झाल्या? कापसापासून. का बीजची झाले तरू. एका बीजापासून किती झाले? हजारो झाड उत्पन्न झाले. एका मोड्यापासून किती लेणे झाले? मंगळसूत्र आहे, कानातला आहे, नाकातला आहे, गळ्यातला आहे, हातातला आहे. पण अधिष्ठान काय आहे? सोनं आहे. तसं प्रत्येकाचे इथे बसलेले आहेत ना, सगळ्यांचं अधिष्ठान काय आहे माहितीये का? त्या स्थितीला गेल्यावर कळेल. एक हरी आत्मा जीव शिव सम.
वायातून दुर्गमा न घाली म्हण. किंवा दुसरं उदाहरण देतात, ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हाची निराधार सर्वांगठी पूर्ण एक नांदे. उदाहरण चाललेलं आपलं, एकची धागा नाना परी कपडे चोळी आणि लुगडे. धागा काय? कापूस एकच, त्याच्यापासून नाना प्रकारचे वस्त्र निर्माण झाले. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात एकची माती आणि एकच आहे, पण त्याच्यापासून काय झाले? घागर तयार झाले, मटके तयार झाले. अधिष्ठान पुढचा एकच सोनं. हा सोन्याचं उदाहरण दिलेलं आहे. सोनं झालं, माती झाली, कपडे झाले, आणि मग शेवटला सांगायला लागले. कोणाला सांगतात नाही काय? हे सोम्याला नाही सांगत. 1400 वर्ष शरीराने जतन केले ना भाऊजी, त्यांना सगळं पारायण होतं, सगळं 4 विद्या 64 करा. अरे बाकीचं सोडून द्या. आत्मशक्ती आहे ना, आत्मशक्ती आत्मलिंग त्याला बोलतात. आपला जीव जातो ना, तो त्याच्या मुठीमध्ये घेतलेला होता. कोणी? सामदेवाने. आणि त्यांना सांगतायत. कोण सांगतायत? 2600 वर्षाच्या मुक्ताबाई. 2600 वर्षाच्या 8 ते 9 वर्षाची मुक्ताबाई. 14 वर्ष ज्यांनी शरीर जतन केले त्यांना सांगतात, म्हणे मुक्ताबाई ऐक सांग देवा, म्हणे मुक्ताबाई ऐक सांग देवा, खरे आणि रोकडे जगामध्ये ब्रह्मनिष्ठे उघडे. हे फक्त कशासाठी सांगितले? एवढा अभंग ब्रह्मनिष्ठ. आपण तिथे होतो ना, कसं महात्मा यायला पाहिजे? आई ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय शास्त्रामध्ये जसा अनुभव आलेला आहे तसा पाहिजे. त्याचा अनुभव ज्या पद्धतीने गीतेचं तत्वज्ञान सांगत असताना तिथे श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं, अर्जुना हताश होऊ नको. हा जयेंद्र आणि हा सूर्य. आमचे सच्चिदानंद श्रीपाद बाबा त्याला पुढे जाऊन सांगायचं, बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल, रोकडा परमार्थ. का? आम्हाला मार्गच मिळालेला आहे तसा खरा मार्ग. त्यामुळे आपण नाही पिलं बाळत. आणि तुका म्हणे सांगा तोर तीक्ष्ण उत्तरे, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. आम्हा करणे हेची काम, खंड खंड करणे खंड खंड हेची आम्हा करणे काम. हे जेव्हा सवे नाम हो तीक्ष्ण उतरे, हाती घेऊन बाण फिरे. ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय शास्त्रामध्ये ज्या पद्धतीने संजयाची अवस्था झालेली आहे ते ज्ञान भेटल्यानंतर या 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगतायत. काय सांगतायत? संजयाची अवस्था चित्त साकाटले आटू घेत नामस्मरण केल्यानंतर. ज्ञान म्हणजे काय? हे ऐकणे वाचक अनंत वाचायला बरळलं ती बरळलं तया कैसा गोपाळ पावेला हवी. फक्त इथे अनुभवाची गोष्ट सांगायची. अनुभव तुका म्हणे येत अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामाने. यांना देखील सांगितलं अर्जुना जास्त शांतन करू नको, तुला ज्ञान आहे ना, माहिती आहे. पण मी सांगतो त्या ज्ञानाच्या ठिकाणी तू पाळताय पोळताय. अर्जुना वेद विचारी झाला, मातेने नका वाया गेला कधी काढून उपनीला ओढा देता. मला ओळखत नाही ना, बाकीचं ज्ञान तुझं करायचं काय? ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय शास्त्रामध्ये तो उल्लेख केलेला आहे आणि त्या पद्धतीने अनुभव येतो. कसा? चित्त साकाटले आटू घेत वाचा पांगुळले जेथच्या तेथ अपात कुंचकित रोमांच आले अधोमित डोळे वर्षाताती आनंद जळे आकुलिया सुकर्मिणीची बाहे बाहेरी काफे. कसा अनुभव येतो? ते नामस्मरण, ते ज्ञान. आता आपण तिसऱ्या ओळीवर आलोय. आई मोठके गुरुंके उज्जल दिसे हृदयी स्वयंभूची असे प्रत्यक्ष भाऊ लागे तैसे अपरिसया. ते ज्ञान येता
कानामध्ये, मुक्ताईच्या कानामध्ये पेरलेलं आहे. माझ गुरुन मला गवाई नेलंय एकांत, ज्ञानाची ज्योत लावली हृदयात, ज्ञानाची ज्योत लावली हृदयात. मुक्ताई काय बोलताय? मला कुठे नेलेलं आहे? एकांतामध्ये. हा विषय समजवताना हे ज्ञानाची पेरणी करत असताना आहे ना, सगळ्या गोष्टीला प्रमाण आहे. आई सगळ्या गोष्टीला प्रमाण आहे. दुपारी पण हा विषय सांगितला. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टीने अवलंबिले, ते श्री हरीचे नाम. आधी जन हे उद्धरते गुह्य करुणे प्रगट. गुह्य इदम तुते गुह्यतम, राजविद्या राजगुह्य हा योग सांगतोय तुम्हाला. त्या गुह्य करुणे प्रगट मोडतील भक्तीच्या वाटा, संत जन पोपतील. हे संत जन पोपू नये ना, म्हणून देवाला देखील एकांतवास करायला लागला. ज्या वेळेला पार्वती मातेला अनुग्रह दिलेला आहे ना, कुठे दिलेला आहे? 18व्या अध्यायातच सांगताय. श्री सुनीच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेणो काय त्रिपुरारी सांगितलेले. जे कुठे नेला? समुद्राच्या मध्यभागी नेलं. आणि त्या ठिकाणी जाऊन हे पार्वती मातेला सांगितलेलं आहे. कुठलं ज्ञान? अनादि कालचं, ते अनादि परब्रह्म, जगदादि विश्राम धाम, दयाचे एक नाम विधापयते, ते हीर अनाम जाती, अविद्येची राहते, माझी ओळखावया सुट्टी म्हणून केली. हे ज्ञान सांगितलेलं आहे. आणि ती परंपरा ज्ञानोबरायांच्या भाग्यामध्ये आलेली आहे. कशी आलेली आहे आई? हरिपाठ बोलतो ना आपण, कसं आहे हरिपाठाच्या शेवटला? काही काय? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांता, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, ही परंपरा आलेली आहे. आणि तदनंतर पहिला काय आहे? पहिलीचा अभंग, आदिनाथ उमा भीत प्रगटले, मच्छिंद्र लादले सहस्थिती, त्याची प्रेममुद्रा गोरक्षा दिली. बस एवढंच घेऊ. पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. आणि त्या गहिनीनाथांनी कोणाला केलेले आहे? निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार सोडविले, ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला आदले, निवृत्तीने दिलेले माझे हाती. कसं दिलेलं आहे? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ कोशावे, सगळ्या अख्ख्या विश्वासाठी हे ज्ञान मागितलं. जगाची माऊली कोण झालेली आहे? जगाची माऊली भाऊजी माऊली झाले. आणि अखंड विश्वाचे गुरु कोण झाले? निवृत्ती दादा झाले. काय केलं त्यांनी? ही क्रिया प्रक्रिया काय आहे आपल्याला कळायला पाहिजे. नुसतं मी बोलत चाललेलो आहे. आपल्याला देखील या ज्ञानेश्वरी वाचताना थोडं उकल व्हायला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे मी चाळे आता आई सांगते तिकडे, आमच्याकडे नाही चाळ्याने पेरत ना, पेरणी आमच्याकडे चाळ्याने नाही करत, आमच्याकडे असं पेरतात. बाकी तिकडे वरच्या साईडला म्हणजे पुणा नाशिक साईडला असं चाळा असतं, बरोबर ना ताई? त्या चाळ्यामध्ये टाकलं जातं, मग ती पेरणी आपाप होते. ज्ञानदेव म्हणे मी चाळे चाळे घेऊन तिने केले ओढे. माता हात ठेवला होते पुढे बीजची वाहिले. कोणतं मी मगाशी सांगितलं, बीज वाढवावे नाम. अनादी काळापासून आलेला आहे नाम. आणि आता तुम्ही आम्ही घेतोय तो मंत्र नाव, त्याच्यासाठी पण मी सांगितलेले आहे. उपजलिया बालकाचे. तुझं नाव काय ताई? प्रियाताई. जन्माला येण्या अगोदर नाव होतं का? नव्हतं. मग ते कधी ठेवलेलं आहे? जन्माला आल्यानंतर. माझं नाव पण जन्माला येण्या अगोदर नव्हतं, जन्माला आल्यानंतर. त्याच्यासाठी ज्ञानोबराय सांगतायत उपजलिया बालकाची नाव नाही तयापासून ठेवी या नावाची ओळख येत होती. राम प्रभू जन्माला येण्या अगोदर नाव होतं तर जन्माला आल्यानंतर? भाऊजी आल्यानंतर. कृष्ण प्रभू सकल साधू संत जन्माला आल्यानंतर, देवी देवता जे काय असतील ते जन्माला आल्यानंतरच नाव आहे. आणि आपण नावच घेत सुटलेलो आहोत. चला ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे. बरं रामाने कोणाचं भजन केलं असेल? भाऊजी कृष्णाने कोणाचं भजन केलं? रामाशी जर राम ठाऊक असता तर शरण का जाता वशिष्ठ असेल.
कृष्णाची जर कृष्ण ठाऊक असा तर शरण का जाता साधी परीसी म्हणून सांगितलेलं आहे. सद्गुरु केला त्यांनी, राम केला ब्रह्मज्ञानी, वसिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपरी परब्रह्म दाविले. अरे देव जन्माला आलेले पण आपली ओळख नव्हती. सद्गुरु करायला लागला, ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय. चला सांगितलं तुम्हाला अनुभव. आणखी एक सांगतो ना, एक सांगितलं फक्त कोणाचं सांगितलं आपण? मुक्ताईचं सांगितलं, भाऊजी संजयाचं सांगितलं. आता आपण सांगू कोणाचा? नाथ बाबांचं सांगू. कसा आहे तो? सात्विका भरणे, रोमांच दाटणे, श्वेताचे जीवने येऊ लागे. आमची अवस्था व्हायला पाहिजे, प्रत्येक जीवाची अवस्था व्हायला पाहिजे. कापे तो तरारी स्वरूप देखे नेते, अश्रूच्या भितरी वाहताती. आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य कुठी रोगी राहे. टाकी श्वास श्वास उद्भव भावे देखा, स्वरूप एका मिळवणी. तुकाराम महाराज, एका जनार्दनी काही मूळ आहे, एका जनार्दनी ऐशे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता. देव कृपा करी तयावरी. आता आपण काय केलेलं आहे माहितीये का? आता आपण देवाचा हात पकडलेला आहे. आता आपण देवाचा हात पकडलेला आहे. ज्या वेळेला देव आपला हात पकडणार ना तेव्हा ही अवस्था तयार होते. देव कृपा करी तयावरी. तुकाराम बाबांचा देखील अनुभव आहे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. शास्त्र याच्यामध्ये आहे, काकेमध्ये अभंग आहे. नाथ बाबांच्या हरिपाठामधला तुम्हाला अभंग सांगितलेला आहे. गीतेमधलं संजयाची अवस्था सांगितलेली आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेतलं सांगितलेलं आहे. मुक्ताईच्या सनदमधला तुम्हाला दृष्टांत दिलेला आहे. पटत नसेल ना बाबा तुम्ही सांगा हे कुठे लिहिलेलं आहे, आम्ही पटवून देण्याची आमची तयारी आहे. की आम्हाला का नाही होत? ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू कसा महात्मा यायला पाहिजे? जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. रंजले गांजले तुम्हाला विसोबा घेतलं माहित आहे का भाऊजी? ताई तुम्हाला माहित आहे विसोबा घेतलं कोण होते? ज्ञानोबारायांना पुरणपोळी द्यायचे, बरोबर ना? तूप लावून द्यायची, साजूक तूप. असंच आहे ना इतिहास त्यांचा? नाही, दगड टाकलेला आहे झोळीमध्ये, माती टाकलेली आहे. भिक्षा मागायला गेल्यावर इंद्रायणीवर आंघोळ करायला गेलो तर पाठीमध्ये झपाटे दिलेले आहेत मुक्ताईच्या. कोण? संन्यासाची पोरं. शुद्ध व्हा पहिला, शुद्ध व्हा. शुद्ध कोणी व्हायचं आहे? शुद्ध पिता पोटी भाऊजी, शुद्ध पिता पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे काढले. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही. ज्ञानोबांनी किती घर बांधली, किती बंगले बांधले, किती जागा जमीन घेतली, किती आश्रम बांधले. तुमच्या आमच्यासाठी सगळे देऊन गेले, फुकट फुकट देऊन गेले. काय देऊन गेले? ज्ञानेश्वरी देऊन गेले, अमृत अनुभव देऊन गेले, हरिपाठ देऊन गेले, चांगदेव वासिष्ठी देऊन गेले, सनद देऊन गेले. हे सगळे ग्रंथ कशासाठी देऊन गेले? फ्री मध्ये देऊन गेले. आणि त्यात विसोबा केसरांना कोणाचे गुरु बनवले? नामदेवरायांचे गुरु बनवले. जे नामदेवराय भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे, त्यांच्या हातून देवाने काय केलेलं आहे? जीव जेवलेले आहे, दूध पिलेले आहे. सोडून द्या, पिरविले एवढं. जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. नामदेव कीर्तन करी, पुढे देव
अरे अशी कीर्ती असणारा नामदेव महाराज त्यांच्या गुरुपदावर बसवला कोणाला? हा हे कशासाठी? ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू एवढी दया असते. अरे आम्ही पण चला त्यांचं सोडून द्या. तुमचे काय वाल्या कोणी आता वाल्मिकी ऋषी वाल्या कोणी किती 7 रांजण भरून पाप केले नाही. ठीक आहे रे चालेल काय टेन्शन घेऊ नका. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेरा मात्रे. कुठे नेऊन बसला? प्रभू श्रीरामांना जन्माला येण्या अगोदर रामायण केले. रामायण कोणी याची कीर्ती वाढली ग्रहण केले. रामायण रामा आधी आणि त्या पद्धतीने चालावं लागलं. कशी होती कीर्ती? आपण काय विचार करतो? अरे माझ्याकडनं असं मला हे जमत नाही. काही फरक पडत नाही. याला बोलतात दयाळू. असा महात्मा यायला पाहिजे ज्यांच्या शब्दकृपेने दृष्टिकृपेने शब्दकृपा दृष्टिकृपा आणि नेत्रकृपेने त्या साधकावर काय होतो? नागरिक परिणाम होतो. आणि जे असे सात्विक भाव उत्पन्न होतात त्या वेळेला आपला जो जन्म मरण जी व्याधी लागलेली आहे ते लागली. कसा? मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भूतांची वैष्णवांचा माल खरा तुला वस्तूची. जे काही या ठिकाणी ज्या पद्धतीने पैठणला 4 पायाचा रेडा 4 पायाचा रेडा बोलवला आणि या ठिकाणी 2 पायांचा करील तो काय नोहे महाराज परी पाय बीज शुद्ध अंगी. माझे सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा श्रीपाद बाबा नवे नवे मालिका सांगून जातो तुम्हाला. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकीचारी भागवत. ब्रह्मदेवाला जो उपदेश केलेला आहे तोच अनुभव आम्हाला आताच्या घडीला लागणीच आणून दिलेला आहे. कोणी? सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी करून दिलेला आहे. ब्रह्मदेवानी जो अत्रि मुनींना दिला. अत्रि मुनींनी दत्तात्रय लक्ष्मण नारायण बलभीम सत्यानंद शांताबाई बंडोबा बाबा केरवा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा ज्यांच्या नामाने कुलतो माझा मुकळा हो. श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो. माझ्या काळजाचा तुकडा हो. नाम घेऊनी झालो मी धन्य सार्थक झाले कोटी जन्माचे पुण्य. त्यांनी बदलवली माझी जीवन कळा हो. श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो. रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो. त्यांच्या भक्तीमध्ये आहे आनंद मला लागला हो नामाचा छंद. या संसारातून झालो मी मोकळा हो. श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो. रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो. माझ्या बाबांनी केली कृपा दृष्टी सारी ब्रह्ममय झाली सृष्टी. माझ्या बाबांनी केली कृपा दृष्टी सारी ब्रह्ममय झाली सृष्टी. जन्म मरणाचा फेरा तू करीला हो. श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो. बाबा माझ्या काळजाचा तुकडा असो. करविली त्याची केली खटखट वेळ टिका वाकुळी देवदानी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन तीच नेले. येथे माझे ते उरले काही कपण कुंडली